दौंडच्या वरवंडमध्ये 2 दुकानांना भीषण आग लागली। आगीत लाखो रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। विमान असल्याने प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली। आगीत लाखो रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। विमान असल्याने प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर विमान असल्याने प्रशासनाकडे आता आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली। मोटर्स आणि शिवशंभू बॅटरी या ठिकाणी ह्या दोन्ही दुकानांना भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना या दौंडमध्ये घडलेली आहे। खरं तर ह्या आगीमध्ये आपण जर पाहिलं माझ्या पाठीमागं तर संपूर्ण हे जी दोन्ही जी दुकानं जी आहेत संपूर्ण जळून या खाक झाल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर या ठिकाणी हे जे दुकान आहे ओम साई हे ऑटोमोबाईल्स दुकान आणि स्पेअर पार्टचं दुकान असल्याची आपल्याला प्राथमिक स्वरूपात माहिती मिळते। आपल्यासोबत गेले या ठिकाणी आपल्यासोबत काही दुकान व्यावसायिकधारक आहेत, दुकानाचे मालक आहेत। काय सांगाल, तुमचं नाव सांगा, कशामुळे आग लागली, काय काय कारण समजलं काय? माझं नाव तुकाराम पांडुरंग देसाई। हे आग लागलेली मला काहीच कल्पना नव्हती। मला ग्रामस्थांनी फोन केला की तुझ्या वर्कशॉपला आग लागलेली आहे, तू ताबडतोब इथं ये। पण मी ज्या वेळेस मी इथं दाखल झालो त्यावेळेस आगीचे लोट चाललेले होते आणि माझ्या वर्कशॉपमध्ये 5 फोर व्हीलर गाड्या लावलेल्या होत्या। तसेच ऑटोमोबाईलचे दीड कोटीच्या आसपास मटेरियल होतं। अजून लिफ्ट वगैरे 2 व्हीलर 4 व्हीलर असं टोटल मिळून 2.5 कोटीच्या आसपास माझं नुकसान झालेलं आहे। आग लागल्याच्या नंतर मला 1 तास 1.5 तासांनी माझ्या बंधूंनीच मला फोन केला आणि मी कानगावला असल्यामुळे मला यायला उशीर झाला। मी आल्यानंतर पूर्ण दुकानाला आग लागलेली होती। त्याच्यामुळे आणि विझवण्याचं बी काम चाललेलं होतं। काय साधारण किती नुकसान झाले तुमचं? 2 ते 2.5 कोटीचं नुकसान झालेलं आहे आमचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।